तर जेव्हा जेव्हा आमच्याकडे दोडक्याची भाजी होते तेव्हा आमच्याकडे कंपल्सरी आणखी एक भाजी केली जाते, ती म्हणजे दोडक्यांच्या शिरांची चटणी. तुम्हाला माहिती का, लहानपणी मला दोडका नाही आवडायचा, पण मला दोडक्यांच्या शिरांची चटणी खूप आवडायची. लय भारी लागते. म्हणजे दोडक्याची भाजी झाली की मी आईला विचारायचे, मला दोडक्याची भाजी नको देऊ, मला चटणी दे. चटणी कुठे आहे? खूप सोपी आहे बरं का करायला. बऱ्याच जणांना माहिती पण असेल की शिरांची सुद्धा भाजी केली जाते. आज मी माझी साधी सोपी पद्धत शेअर करते. तुम्ही पण तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझी पद्धत बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत दोडक्याच्या शिरांची चटणी, जी करायला एकदम सोपी आहे. एकदा केली की 2 दिवसापर्यंत तुम्ही खाऊ शकता. कुणी याला चटणी म्हणतं तर कुणी ठेचा म्हणतं. तुम्ही याला काय म्हणता हे कमेंटमध्ये सांगा. तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती पण मला लिहून कळवा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपल्याला लागेल 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, 2 चमचे पांढरे तीळ, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. सोबतच आपल्याला लागेल थोडासा भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट, थोडीशी मिरची पावडर, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, आणि आपल्याला लागणार आहेत दोडक्याच्या शिरा. साहित्य बघितलं, आपलं घरामध्ये जे असतं तेच साहित्य लागतं. आता दोडका घेतलेला आहे. खरं तर दोडक्याची भाजी केल्यानंतर दोडक्याच्या ज्या शिरा आपण काढतो ना, त्याची ही चटणी केली जाते. पण आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची म्हणून मी खास चटणीसाठीच हे दोडके आणलेले आहेत. पण हरकत नाही, उरलेल्या फोडींचे मी भाजी करणार आहे. तुम्हाला जर दोडक्याची भाजी माझ्या पद्धतीने बघायची तर ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देते लिंक, तुम्ही बघून घ्या. आता दोडक्याच्या शिरा कशा काढायच्या. पहिलं तर दोडका कसा ओळखायचा ते सांगते बरं का. दोडका जेव्हा बाजारातनं घेतो ना, त्यावेळी ना त्याचा थोडा वास घ्यायचा. खूप कडू वास आला तर समजायचं दोडका कडू आहे, तो दोडका घ्यायचा नाही. हलकासा कडवट वास येतोच, पण खूप जास्त स्ट्रॉंग कडू वास येत असेल तर घेऊ नका. आता हे दोडके मी स्वच्छ धुतलेले आहेत, आणि ना आपण आपलं जे साल काढायचं असतं त्याने दोडक्याच्या शिरा काढून घेऊया. मला आठवते माझी आजी तर असं ताट असतं ना, ज्याला गोट नसतो, त्या ताटालाच खरडून खरडून या शिरा काढायची किंवा वाटीवर काढायची. म्हणजे वाटी फिरवून फिरवून या शिरा काढून घ्यायची. तर हे बघा, अशा प्रकारे दोडक्याच्या शिरा आपण काढतो आणि मग त्याची भाजी करतो. या प्रकारे तुम्हाला दिसतंय. बाकीचे सगळे दोडके पण आपण असेच शिरा काढून घेऊया. आणि हे बघा, दोडक्याच्या शिरा काढल्यात. याचा ना मी भरला दोडका करणार आहे. त्याची रेसिपी पण दिलेली आहे, बघून घ्या. लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, आता तुम्हाला चटणी कशी करायची ते सांगते. तर हे बघा, आपल्या शिरा काढून झालेल्या आहेत. आता ना या शिरा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या. खूप पण बारीक चिरण्याची गरज नाही आहे, जस्ट अशा करायच्या. तुम्हाला वाटतंय चटणी तुमच्या घरात जास्त आवडते तर एखादा थोडा दोडक्याचा तुकडा पण एकदम बारीक चिरून घातला तरी चालतो. काही जण तर डायरेक्ट अशा शिरा वापरतात, म्हणजे चिरत सुद्धा बसत नाहीत. हे बघा, दोडक्याच्या शिरा मी चिरल्या, सोबतच मी एक फोड पण घेतली दोडक्याची, तिलाही असं बारीक चिरून घेतलं म्हणजे जरा भरपूर होईल. आता आपण करूया ठेचा. तर ठेच्यासाठी काही नाही, लसूण आणि मिरची थोडंसं मीठ घालून कुटून घेऊया. लसूण, मिरची आणि मीठ याला थोडं जाडजाड कुटायचं, खूप बारीक करायचं नाही. खरं तर मी 5-6 मिरच्या म्हणाले होते, पण ही मिरची खूप तिखट आहे म्हणून मी 2-3च वापरते. आणि हे घ्या, ठेचा तयार आहे. आता लगेच करूया फोडणी. तर फोडणीसाठी कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये घेऊया 2 ते 3 चमचे तेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने लाकडी घाण्यावर काढतो. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्या. मोहरी तडतडली, आता घालूया जिरं, हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता. याला आपण चांगलं परतून घेऊया. कांदा परतला, आता यामध्ये घालूया तयार केलेला ठेचा. त्याचसोबत घालूया तीळ, थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशी मिरची पावडर घालते, ती पण रंगासाठी, म्हणजे बेडगी मिरची आहे, तिखट नाही आहे. याला एकदा मिक्स करूया. थोडंसं पाणी घालूया आणि याला 2 मिनटं चांगलं परतून घेऊ. हे बघा, याला आपण 2-3 मिनटं चांगलं परतलं. आता यामध्ये घालूया दोडक्याच्या शिरा. चवीपुरतं मीठ घालूया आणि याला चांगलं परतून घेऊ. तर याला आपण मस्त परतून घेतलंय. आता यावर थोडासा पाण्याचा हबका मारूया.
यावर झाकण ठेवू आणि याला 5 ते 7 मिनिटांची वाफ काढू. फक्त मध्ये 1-2 वेळा हलवून घ्या म्हणजे ते सगळं एकसारखं शिजलं जाईल. एक 5 ते 7 मिनिटांची वाफ काढली. मध्ये 1-2 वेळा हलवून पुन्हा एकदा पाण्याचा हबका मारला होता. कारण या शिरा आहेत ना, याला काही पाणी जास्त नसतं. आणि हे बघा आपल्या शिरा मस्त शिजलेल्या आहेत. आपल्या शिरा म्हणजे दोडक्याच्या शिरा छान शिजलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते एकदम अशा छान शिजतात. हे बघा. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया दाण्याचा कूट. खूप जास्त नाही आणि जरा जाडसर घालायचा. त्याचसोबत घालूया थोडी कोथिंबीर आणि याला 2 मिनटं परतूया. दाण्याचा कूट कधीही घातला तर वाफ नाही द्यायची, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे तो छान कुरकुरीत लागतो. दाण्याचा कूट घातला, याला 2 मिनटं परतलं आणि आपली ही मस्त झणझणीत अशी दोडक्याच्या शिराची चटणी तयार झाली. इथं मी मिरच्या कमी घातल्या आणि थोडी मिरची पावडर घातली. तुम्हाला संपूर्ण मिरच्या घालायच्या असेल तरी चालतील. संपूर्णपणे मिरच्या घातल्या तर चटणीचा रंग मस्त असा हिरवागार येईल. खूप हिरवागार येणार नाही, पण असा हा थोडासा तांबूस दिसतोय ना, तर तो थोडा जास्त हिरवा दिसेल. तर ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावणीला म्हणून घेऊ शकता किंवा आपण कसं ठेचा भाकरी खातो तसं ही चटणी आणि भाकरी खायची. मग कुठल्याही प्रकारची भाकरी असो एक नंबर लागते. चपातीसोबत शक्यतो खाऊ नका, भाकरीसोबत भारी लागेल. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी जरूर करा. मी आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या रेसिपी पण माझ्यासोबत शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.